विद्यार्थी मित्रांनो, चौथी मंथनचा पेपर आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण सोडवणार आहोत। पेपर 1 हा आपला पूर्ण सोडवून झाला आहे। त्याचा व्हिडिओ पण YouTube वरती अपलोड झालेला आहे, तो बघितला नसेल तर बघून घ्या। या व्हिडिओमध्ये आपण पेपर 2 हा पूर्ण सोडवणार आहोत। पेपर 2 मध्ये विभाग 1 आहे इंग्रजी, तो आधी सोडूया, ठीक आहे। प्रश्न क्रमांक 1 बघा, सी द पिक्चर, चूज द पंक्च्युएशन मार्क्स दॅट विल बी यूज्ड इन द फॉलोइंग सेंटेन्सेस दॅट इज गिवन इन द पिक्चर। म्हणजे चित्र पहा, खाली दिलेल्या वाक्याला वापरण्यासाठी चित्रातील योग्य विरामचिन्ह आपल्याला वापरायचं आहे, निवडायचं आहे। याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4, कॉमा आपल्याला इथे द्यावा लागेल। प्रश्न क्रमांक 2, सिलेक्ट द सिंग्युलर वर्ड फ्रॉम गिवन अल्टरनेटिव्ह। खालील पर्यायातून एकवचनी शब्दाचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे। एकवचनी शब्द बघा कोणता आहे, फूट हा एकवचनी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 3, हाऊ मेनी डेज आर टोटल इन 5 वीक्स? 35 days in 5 weeks. Question number 4, choose the correct sentence for seeking permissions. परवानगी मागण्याकरता योग्य वाक्य कोणतं राहील बघा इथं, कॅन आय कम विथ यू, हे आपण परवानगी घेण्यासाठी आहे, ठीक आहे। प्रश्न क्रमांक 5 कडे जाऊया। प्रश्न क्रमांक 5 बघा, ऑब्झर्व द पिक्चर अँड सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह। म्हणजे चित्राचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि योग्य पर्याय निवडायचे, ठीक आहे। म्हणजेच देयर इज अ काऊ डॅश डॅश द ट्री, अबोव ट्री, ओव्हर ट्री, अंडर ट्री, इन टू ट्री। बघा काऊ कुठं आहे, अंडर ट्री आहे, पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, हाऊ मेनी टोटल मेसेजेस मोटोज आर करेक्ट फ्रॉम फॉलोइंग अल्टरनेटिव्ह। म्हणजे खालीलपैकी एकूण किती मेसेजेस मोटोज योग्य आहेत, किती आहेत मग 4 मेसेजेस आणि मोटोज याच्यामध्ये योग्य आहेत। जाऊया प्रश्न क्रमांक 7 कडे। प्रश्न क्रमांक 7 बघा, फाइंड रॉंग पेअर ऑफ ॲनिमल अँड इट्स यंग वन्स। म्हणजे खालील पर्यायातून प्राणी व त्याचे पिल्लू यांची चुकीची जोडी आपल्याला शोधायचे। चुकीची जोडी कोणती राहील मग याच्यामध्ये, हॉर्स आणि काल्फ ही जोडी चुकीची आहे याच्यामध्ये, पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 8 बघा, सी द पिक्चर अँड चूज द करेक्ट ॲडवर्ब। चित्र पहा आणि योग्य ॲडवर्ब निवडा। द लायन रोअर्ड डॅश डॅश, सॉफ्टली, ब्राईटली, स्लोली का लाऊडली? लाऊडली, पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येईल। आपण थोडंसं स्पीडनं जातोय कारण आपल्याला व्हिडिओ जास्त लॉंग करायचा नाही। आता बघा काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत क्वेश्चन नंबर 9 to 11 साठी, बघूया आपण। क्वेश्चन नंबर 9, वरचा जो प्रोज आहे तो केअरफुली वाचायचा, म्हणजे जो उतारा आहे तो केअरफुली वाचायचा। क्वेश्चन नंबर 9 विचारलेला आहे, हाऊ मेनी टोटल फ्रुट्स नेम आर मेन्शन्ड इन द अबोव प्रोज। 6 फ्रुट्स आहे याच्यामध्ये मेन्शन केलेले। क्वेश्चन नंबर 10, फाइंड द रॉंग स्टेटमेंट विथ रिलेटेड टू अबोव प्रोज। वरील उतार्यासंबंधी चुकीचे विधान आपल्याला शोधायचे। तर चुकीचं विधान आहे डी आणि बी याच्यामध्ये चुकीचं विधान आहे, पर्याय क्रमांक 3 याचं करेक्ट आन्सर आहे। क्वेश्चन नंबर 11 पाहूया आपण। क्वेश्चन नंबर 11, फाइंड द ऑपोजिट वर्ड ऑफ अनहेल्दी फ्रॉम प्रोज। अनहेल्दीचा ऑपोजिट वर्ड हेल्दी येईल, पर्याय क्रमांक 3। क्वेश्चन नंबर 12, सिलेक्ट द नेम ऑफ गेम रिलेटेड टू द पिक्चर। सोबतच्या चित्राशी संबंधित खेळाचे नाव निवडा। बघा चित्र कशाचं दिसतंय, बॉक्सिंगचं दिसतंय, पर्याय क्रमांक 2 याचं आन्सर आहे। क्वेश्चन नंबर 13, फाइंड द करेक्ट लेटर इन द ब्लँक इन द फॉलोइंग वर्ड्स टू कम्प्लीट द ऑल मिनिंगफुल वर्ड्स। रिकाम्या जागी पर्यायांतील योग्य अक्षर शोधून दिलेले सर्व अर्थपूर्ण शब्द अर्थपूर्ण आपल्याला तयार करायचे। काय उत्तर येईल बघा, इथं जर आपण ओ ठेवला, ओ, तर बॉय, सन, मंकी आणि डॉग हा शब्द तयार होईल। प्रश्न क्रमांक क्वेश्चन नंबर 14, सॉल्व द रिडल। शब्द कोडे सोडवायचे आपल्याला। आय यूज अ स्पॅनर अँड स्क्रू ड्रायव्हर, हू आय एम, याचं उत्तर येईल मेकॅनिक। क्वेश्चन नंबर 15, चूज द करेक्ट ऑप्शन इन द ब्लँक। रिकाम्या जागी योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे। बघा, द कार इज टेकिंग अ डॅश डॅश टर्न, लेफ्ट, अप, राईट का स्ट्रेट। इथं पिक्चर बघून आन्सर द्यायचे, याचा आन्सर येईल राईट, ऑप्शन नंबर 3। क्वेश्चन नंबर 16, सी द पिक्चर अँड फाइंड करेक्ट वर्ड फॉर गिवन पिक्चर।
म्हणजे चित्र पहा आणि त्या चित्रासाठी योग्य पर्याय शोधायचा. याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1. क्वेश्चन नंबर 17. फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. खालील वाक्याकरिता योग्य पर्याय निवडायचा आहे. बघा, केशवराव डॅश डॅश क्लोथ्स इन द डॅश डॅश. काय उत्तर येईल याचं? सेल सेल. ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 18. विच ऑफ द फॉलोइंग इज रिक्वेस्ट. खालीलपैकी विनंती कोणती आहे? कोणती विनंती आहे? प्लीज कीप क्वाइट ही विनंती आहे. 3 नंबरचा ऑप्शन आहे करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 19. चूज द करेक्ट रायमिंग वर्ड फॉर स्मेल. स्मेल याशी यमक जुळणारा शब्द बघा कोणता आहे? स्मेलशी यमक जुळणारा शब्द वेल आहे. पर्याय क्रमांक 2. क्वेश्चन नंबर 20. चूज द सेंटेन्स दॅट इज नॉट युज्ड द एक्सप्लेनेशन मार्क्स पंक्च्युएशन. म्हणजे एक्सक्लॅमेशन मार्क हे विरामचिन्ह न वापरलेले वाक्य शोधा. कोणतं वाक्य आहे मग? ऑप्शन नंबर 4, कारण इथं क्वेश्चन मार्क आहे. ठीक आहे. 21. चूज द सेंटेन्स दॅट युजिंग द ऑर्डिनल नंबर्स. खालील पर्यायातून ऑर्डिनल नंबर्स वापरलेले वाक्य आपल्याला शोधायचे. ऑर्डिनल नंबर वापरलेले वाक्य ऑप्शन नंबर 3 आहे. 22. फाइंड द करेक्ट लेटर इन द प्लेस ऑफ. क्वेश्चन नंबर 22. फाइंड द करेक्ट लेटर इन द प्लेस ऑफ. ऑप्शन नंबर 1 हे आन्सर येईल. इथं ई ठेवा, कॅमल तयार होईल. ई आणि स्टारच्या ठिकाणी जर आपण एच ठेवला तर एलिफंट होईल. अशा पद्धतीने ते अल्फाबेट्स तिथं आपल्याला अरेंज करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 23. 24 बघा. सी द पिक्चर अँड फाइंड करेक्ट एक्सप्रेशन्स ऑफ दॅट पिक्चर. सोबतचे चित्र पहा, त्या चित्रासंबंधी योग्य एक्सप्रेशन आपल्याला शोधायचे. काय चित्र आहे बघा? डोंट प्रोटेक्ट ॲनिमल फ्रॉम हार्म. नाही. ट्रीट ॲनिमल विथ लव्ह अँड काइंडनेस. पिक्चरकडे बघून हे योग्य एक्सप्रेशन आहे त्यासाठी. क्वेश्चन नंबर 25. चूज द वर्ड फ्रॉम द फॉलोइंग दॅट डज नॉट फिट इन दिस. ब्लॅक, रेड, व्हाईट, पेन्सिल आणि ग्रीन. खालीलपैकी यादीत न बसणारा शब्द कोणता आहे बघा? ब्लॅक, ग्रीन, व्हाईट आणि पेन्सिल. म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. म्हणजे बाकीचे पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 हे सगळे कलर आहेत, पण पर्याय क्रमांक 4 जो आहे तो कलर नाही, पेन्सिल दिलेला आहे. ठीक आहे. चला मुलांनो, अशा पद्धतीने आपला पेपर 2 मधला इंग्लिश हा विषय झालेला आहे. तर आता आपण जाणार आहोत बुद्धिमत्ता या विषयाकडे. ठीक आहे. चला आता आपण पाहणार आहोत बुद्धिमत्ता चाचणी विभाग 2. बघा, इंग्रजी अक्षरमाला दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 26 ते 30 साठी सूचना आहे. खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद ओळखायचं आहे. गटाशी जुळणारे पद कोणतं आहे बघा? पुणे, सातारा, अहिल्यानगर. याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 सोलापूर. म्हणजे सोलापूर याला जुळते. प्रश्न क्रमांक 27 बघा, कंसामध्ये 4,8, 9,27, 16,64 दिलेले आहे. तर प्रश्न क्रमांक 27 मध्ये बघा 4,8, 9,27 आणि 16 आणि 64 दिलेले आहे. तर बघा 4 दुनी 8, 9 त्रिक 27, 16 चौक 64 म्हणजेच 25 पाच्या 1,600. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा काय दिलेलं आहे. इथं पण जुळणार अशा पद्धतीने आहे, असं आणि असं. याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 29 कडे जाऊया. गवळण, लांडोर आणि कोकिळा. याचं उत्तर काय येईल 29चं? वाघीण. प्रश्न क्रमांक 30 बघा, म्हणजे आकृत्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. कारण बघा इथे पर्याय क्रमांक 1 मध्ये आकृत्या वेगवेगळ्या आहेत, इथं पण वेगवेगळ्या आहेत, इथं पण वेगवेगळ्या आहेत, पण पर्याय क्रमांक 2 मध्ये समोरासमोरील जी आकृती आहे ती समान आहे, म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. प्रश्न क्रमांक 31 काय दिलेला आहे? प्रश्न क्रमांक 31 ह, वा, स, या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्या शब्दातील कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास
दर्प या शब्दाचा समानार्थी शब्द तयार होईल. याच्यापासून अर्थपूर्ण शब्द बघा, सहवास होतो. तर दर्पचा समानार्थी शब्द वास होतो, म्हणजे तिसरं आणि चौथं अक्षर आपल्याला घ्यायचंय आणि समानार्थी शब्द तयार करायचे. प्रश्न क्रमांक 32 बघा, मूल्यवर्धन शिक्षणाचा तास संपल्यानंतर श्रम प्रतिष्ठा हे मूल्य जोपासण्यासाठी तुम्ही काय कराल? प्रश्न क्रमांक 32 याचं उत्तर आहे शाळेच्या वरांड्यातील कचरा स्वतः झाडूने स्वच्छ करेल. ओके. मूल्य शिक्षणाच्या शिक्षकांनी सांगितलेल्या कामाकडे दुर्लक्ष करेल का? नाही. स्वतःची कामं इतरांना सांगेल का? नाही. घरात स्वतःने गोळा केलेला कचरा रस्त्यावर फेकेल का? तर नाही. याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 33 आणि 34 साठी सूचना आहेत की खालील चिन्हाच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी चिन्ह मालिका शोधायची आपल्याला. बघा, क्रमाने येणारी चिन्ह मालिका शोधायचे. तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. कारण इथं बघा स्टार हा 2 नंबरला गेलाय, हा 1 नंबरला आहे, हा इथं आहे. अशा पद्धतीने एकानंतर एकचं उलट सुलट केले आणि पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येईल. पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 34 बघा, 34 मध्ये पण आपल्याला चिन्ह मालिका शोधायची आहे. 34चं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. बघा, या मालिकेमध्ये जर आपण निरीक्षण केलं तर इथं 2 चौकोन आहेत, इथं पण 2 आहेत, इथं पण 2 आहेत, इथं नाही. याच्यामुळे इथे 2 यायला पाहिजे, इथं 2 आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 35 बघा, खालील संख्या मालिकेतील अंकाच्या स्थानांची अदलाबदल केल्यानंतर एकूण किती मूळ संख्या तयार होतील? तर एकूण 4 मूळ संख्या तयार होतील. कारण बघा, 15ची जर अदलाबदल केली तर 51 होईल. 51 मूळ संख्या आहे का? 51 मूळ संख्या नाही. 16चं 61 केलं, 61 मूळ संख्या आहे का? आहे. 91चं 19 केलं, 19 मूळ संख्या आहे. 95चं 59 मूळ संख्या आहे. 98 मूळ संख्या आहे. 49 मूळ संख्या नाही आणि 29 ही मूळ संख्या आहे का? बघा मुलांनो, इथं संख्यांची आपण अदलाबदल केली. आता याच्यामध्ये मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत ते बघूया. 51 मूळ संख्या आहे का? नाही. 61 मूळ संख्या आहे का? 61 मूळ संख्या आहे. 19 मूळ संख्या आहे. 59 मूळ संख्या आहे आणि 29 एक मूळ संख्या, बाकी सगळ्या मूळ संख्या नाहीत. ठीक आहे. ह्या 4 मूळ संख्या आहेत, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येईल. प्रश्न क्रमांक 36 बघा, खालील प्रश्न आकृत्यांचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल हा प्रश्न विचारला. ओके. तर याचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. प्रतिबिंबाचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला. जर तुमचा पाण्यातील प्रतिबिंब या धड्यावर चांगला अभ्यास झाला असेल तर तुम्हाला आकृती बघितल्या उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 37चं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. या आकृतीची पाण्यातील प्रतिमा अशा पद्धतीने दिसेल. प्रश्न क्रमांक 38 बघा, एका सांकेतिक भाषेत 9 बरोबर 90, 7 बरोबर 56, 8 बरोबर 72 असे लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत 3 ही संख्या कशी लिहाल? 38 नंबर मध्ये बघा, इथं बघा 9 गुणिले 10 केलं तर 90 येईल. इथं 7 गुणिले 8 केलं तर 56, 8 गुणिले 9 केलं तर 72. मग 3च्या पुढे जो अंक आहे तो घ्या. 3 गुणिले 4 12, म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर या प्रश्नाचं. पुढचा अंक घेतला आणि गुणाकार केलाय. ओके. प्रश्न क्रमांक 38चं उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल. आता जाऊया आपण प्रश्न क्रमांक 39 कडे. खालीलपैकी कोणत्या तारखेचा वार त्या महिन्यात 5 वेळा येईल? 2 फेब्रुवारी 2026 येतोय का? 5 फेब्रुवारी 2025 येतोय? 1 मार्च 2027 का 2 एप्रिल 2026? तर 1 मार्च 2027 आणि 2 एप्रिल 2026 ह्या ज्या तारखा आहेत त्या 5 वेळा येतील, म्हणजेच याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार. प्रश्न क्रमांक 40 बघा, खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? बघा 8, 17, 35 आणि 71. बघा याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल. कसं आलं? 8ची दुप्पट केली 16, त्याच्यामध्ये 2 मिळवले 17 आलं. 17ची दुप्पट केली 34, 34 मध्ये 1 मिळवलं 35 आलं. 35ची दुप्पट केली 70, 70 मध्ये 1 मिळवलं 71 आणि 71ची दुप्पट करा
71ची दुप्पट 142 येईल. त्याच्यामध्ये 1 मिळवला, उत्तर आलं 143, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल. प्रश्न क्रमांक 41 ते 45 सूचना आहे, ते बघूया आपण. खालील प्रश्नात गटात न बसणारे पद आपल्याला ओळखायचे. बघा, गटात न बसणारं पद कोणतं आहे याच्यामध्ये? 41 मध्ये पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल. कारण बघा, हा ॲरो आणि हा ॲरो उलट आहे, बाण उलट आहे. इथं पण उलट बाण दिलेले आहेत, पण इथं एकच बाण दिलेलं आहे. ओके, आणि हे दोन्ही बरोबर आहेत, म्हणून हे गटात बसत नाही याच्यामध्ये. प्रश्न क्रमांक 42 मध्ये बघा, गटात न बसणारं पर्याय क्रमांक 2 येईल. तुम्हाला बघताच लक्षात आला असेल. प्रश्न क्रमांक 43 मध्ये बघा, 9, 37, 31 आणि 5 याच्यामध्ये 9 हा जो अंक आहे तो गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 44 मध्ये बघा, 32/8, 48/12, 35/5 आणि 16/4. याच्यामध्ये बघा, 8ने जर 32ला भाग घातला तर 4चा जाईल. 12ने 48ला घातला, इथं पण 4चा भाग जाईल. 7ने 35ला भाग घातला तर 5चा जाईल, आणि इथं 4ने 16ला भाग घातला तर 4चाच जाईल. म्हणून वेगळं जे पद आहे याच्यामध्ये ते पर्याय क्रमांक 3 आहे, म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. प्रश्न क्रमांक 45 मध्ये बघा, खडकवासला पुणे, पर्याय क्रमांक 2 दिलाय कोयना सातारा, पर्याय क्रमांक 3 दिलाय गिरणा सोलापूर, आणि पर्याय क्रमांक 4 दिलाय जायकवाडी छत्रपती संभाजीनगर. याचं उत्तर येईल गिरणा सोलापूर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 46 बघा, अमनदीप, रितेश, गुरुदीप आणि प्रथमेश दिलेले आहेत. सोबतच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे एक चौरस टेबलाभोवती प्रथमेश व रितेश तसेच अमनदीप व गुरुदीप या व्यक्ती समोरासमोर तोंड करून बसल्या आहेत. तर प्रथमेशच्या डाव्या बाजूला जो बसला आहे त्याच्या समोरची दिशा कोणती? तर त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2, दक्षिण दिशा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 47 बघा, इंग्रजी अक्षरमाला दिलेली आहे इथं, आणि दिलेल्या इंग्रजी अक्षरमालेतील उजवीकडून 25वे, 10वे, 8वे, 17वे आणि 14वे अक्षर घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. तर त्या शब्दातील मधोमध येणारे अक्षर पर्यायातून शोधायचे. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येईल, आर. अक्षर मालिका जी दिलेली आहे त्याच्यातून बघा, उजवीकडून विचारले 25वा अक्षर कोणतं येईल? ए येईल. 10वा अक्षर कोणता आहे? पी. 8वा अक्षर आर आहे. 17वा अक्षर आय आहे आणि 14वा अक्षर एल आहे. तर मधोमध येणारा अक्षर कोणतं येईल? आर येईल. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 48 बघा, खो खो खेळताना इराणला पंचांनी बाद केले, परंतु त्याला तो निर्णय मान्य नाही. अशा वेळी इराणची खालीलपैकी कोणती कृती योग्य आहे? कोणती कृती योग्य असेल? पुन्हा कधीच खो खो खेळणार नाही असा निर्णय घेईल. पंचांना निर्णय खिलाडू वृत्तीने मान्य करून मैदान सोडेल. पंचांचा निर्णय खिलाडू वृत्तीने मान्य करून मैदान सोडेल. पंचांच्या निर्णयाला दोषी धरून त्यांच्याकडे रागाने पाहिल का आपल्या संघातील खेळाडूंना घेऊन विरोधी संघातील खेळाडूंना दामदाटी करेल. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पंचांचा निर्णय खेळाडू वृत्तीने मान्य करून तो मैदान सोडेल. प्रश्न क्रमांक 49 पहा. 49 बघा, 3 चौक 12 ह्या दोघांचा गुणाकार केलाय, उत्तर 12 आलं. म्हणजे 3 चौक 12 ह्या तिन्ही संख्येचा गुणाकार केलाय. 5 दुनी 10 त्रिक 30, 6 दुनी 12, 12 त्रिक 46 म्हणजे पर्याय क्रमांक 3 प्रश्न क्रमांक 49चं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 50 बघा, 50 आणि 51 साठी सूचना दिलेली आहे. खाली दिलेल्या प्रश्न आकृत्यांची आरशातील प्रतिमा आपल्याला शोधायचे. बघा, प्रश्न क्रमांक 51 मध्ये जी आकृती दिलेली आहे तिची आरशातील प्रतिमा पर्याय क्रमांक 2 येईल. प्रश्न क्रमांक 52 मध्ये जी आकृती दिली आहे तिची जर आरशातील प्रतिमा बघितली तर पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल. कारण हा रेखांकित भाग कुठे आहे? डावीकडे आहे. तो कुठे जाईल? उजवीकडे जाईल. डावी बाजू उजवीकडे, उजवी बाजू डावीकडे जाते. अशा पद्धतीने आरशातील प्रतिमा शोधायची. प्रश्न क्रमांक 53 बघूया. 53 मध्ये बघा काय दिले, एका सांकेतिक भाषेत 9 साठी हे चिन्ह आहे, 3 साठी हा रेखांकित गोल आहे आणि 2 साठी हे चिन्ह वापरले. तर आपल्याला हे जे चिन्ह दिले त्याच्यामध्ये हे संख्या ठेवायच्या आहेत. बघा, सगळ्यात आधी स्वस्तिक साठी आपण 9 घेतला, भागिले रेखांकित साठी 3 कंस बंद अधिक रेखांकित साठी 3 अधिक स्वस्तिक साठी गुणिले इथं
गुणिले 9 अधिक 2. बघा 9ला जर 3ने भाग घातला तर उत्तर येईल 3 अधिक 9 त्रिक 27 अधिक 2. 27 आणि 3 30 अधिक 2 तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 32. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 54 कडे जाऊया आपण. मला प्रश्न क्रमांक 54 कडे जाण्यासाठी हे सगळं इरेज करावं लागेल. 54 बघा, मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं. या वाक्यात 2 अक्षरी शब्दांची संख्या किती आहे? तर 2 अक्षरी शब्दांची संख्या 3 आहे. कारण बघा मित्र हा एक 2 अक्षरी शब्द आहे, सोनं आणि होतं. प्रश्न क्रमांक 55 बघा, खालील आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे, तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती आपल्याला शोधायची आहे. तर बघा हा जो रेखांकित त्रिकोण आहे तो इथं गेलाय, इथून परत तो इकडे गेला. ओके, इकडून मग कुठे येईल? वर येईल. म्हणजे आपण घड्याळाच्या काट्याप्रमाणे ती आकृती फिरते, तर त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल. कारण रेखांकित त्रिकोण जो आहे तो वरती यायला पाहिजे, हा फिरून इथं यायला पाहिजे. ठीक आहे, चला पाहूया आपण प्रश्न क्रमांक 56. प्रश्न क्रमांक 56 बघा, चिमणीला कावळा म्हटले, कावळ्याला घार म्हटले, घारीला गरुड म्हटले. ओके, या गरुडाला मोर म्हटले तर मोराला पोपट म्हणले, पोपटाला बगळा म्हटले तर आपला राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? तर आपला राष्ट्रीय पक्षी या प्रश्नानुसार पोपट आहे, कारण इथं मोराला पोपट म्हटले. ठीक आहे, चला प्रश्न क्रमांक 57 आणि 58 साठी सूचना आहे. सोबतच्या वेनाकृतीचे निरीक्षण करावे, विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. प्रश्न क्रमांक 57 मध्ये बघा काय दिलेलं आहे. तीनही आकृतीत सामायिक असणारे अक्षर कोणते आहे? तीनही आकृतीमध्ये सामायिक अक्षर असणारा अक्षर हे बी आहे, कारण बघा बी इथं दिसतोय, तीनही आकृतीमध्ये तो दिसतोय. एफ हे अक्षर कोठे आहे? एफ हे अक्षर पंचकोन फक्त वर्तुळात आहे का? पंचकोन वर्तुळ यामध्ये सामायिक आहे का? फक्त पंचकोनात आहे का? चौकोन व पंचकोन यामध्ये सामायिक आहे, तर तो पंचकोन आणि वर्तुळ यामध्ये सामायिक आहे. प्रश्न क्रमांक 59 बघा, अब्दुल काकांना नजमा आणि सायरा या 2 मुली आहेत. नजमा आणि सायरा यांच्या वयात 7 वर्षांचे अंतर आहे, तर आणखी 15 वर्षांनी त्यांच्या वयात किती वर्षाचे? तुम्हाला माहिती आहे याचं उत्तर 7च वर्षाचं असणार. कितीही वर्ष त्या म्हणजे त्यांचं वय वाढत गेलं तर दोघींचं वयामधलं अंतर हे समानच राहणार आहे. प्रश्न क्रमांक 60 बघा, एका 1.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या एका कडेने 60 मीटर अंतरावर एक विजेचा खांब, याप्रमाणे विजेचे खांब लावल्यास एकूण किती खांब लागतील? 1.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर तर किती खांब लागतील? तर टोटल 26 खांब लागतील. 61 मध्ये बघा दिलेलं आहे, खालील प्रश्न आकृतीसारखी तंतोतंत जुळणारी आकृती. हे एकदम सोपे प्रश्न आहेत. 61चं उत्तर बघा काय येईल? याला हुबेहूब जुळणारी पर्याय क्रमांक 3 आहे. 62 मध्ये हुबेहूब जुळणारी आकृती पर्याय क्रमांक 4 आहे. इथं फक्त निरीक्षणाचा भाग आहे तुमचा. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 63 ते 67 साठी सूचना दिलेली आहे. काय सूचना दिली आहे? खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी विशिष्ट संबंध आहे, तसाच संबंध तिसऱ्या पदाचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाशी आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद पर्यायातून आपल्याला शोधायचे. भारत, दिल्ली. मग महाराष्ट्राचं उत्तर काय येईल? मुंबई. ठीक आहे, संबंध बघा तिथं दिलेला आहे. पहिल्या 2 मध्ये जो संबंध आहे तोच पुढे संबंध राहणार आहे. ठीक आहे, 64 नंबरचा बघा, 5 जून जागतिक पर्यावरण दिन आहे, तर 11 नोव्हेंबरला काय आहे? मग राष्ट्रीय शिक्षण दिन आहे. प्रश्न क्रमांक 65 बघा, ह्या दोघांमध्ये जो संबंध आहे तोच आपल्याला पुढे दाखवायचा आहे, तर याचं उत्तर येईल बघा पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 66चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. या दोघांमध्ये जो संबंध आहे तोच आपल्याला पुढे दाखवायचा आहे. ठीक आहे, बघा इथं 3 लाईन दिलेले आहेत आणि वरती 2 वर्तुळ आहेत. इथं पण 3 लाईन आहेत पण वरती एकच वर्तुळ आहे. इथं 2 लाईन आहेत, खाली एक वर्तुळ वर एक वर्तुळ आहे, तर एक वर्तुळ कमी केलंय, कारण इथं पण एक वर्तुळ कमी केलेलं आहे त्यांनी. याच्यामध्ये एक वर्तुळ कमी केलं तर इथं पण आपल्याला एक वर्तुळ कमी करायचं आहे. प्रश्न क्रमांक 67 बघा काय दिलाय. प्रश्न क्रमांक 67 मध्ये बघा इथं 12चा वर्ग 144 आहे, तर 13चा वर्ग 169.
तुम्हाला जर वर्गसंख्या पाठ असतील तर प्रश्न बघितल्या त्याचं उत्तर तुम्हाला येईल. जाऊया पुढे. प्रश्न क्रमांक 68 बघा. घड्याळात दुपारचे 3 वाजले आहेत. घड्याळातील मिनिट काटा उत्तर दिशेस असल्यास तास काट्याची दिशा कोणती? तर तास काट्याची दिशा पूर्व आहे. मेघनाला प्रश्न क्रमांक 69. मेघनाला कॅरम खेळायला तसेच गायन करायला आवडते. रेहानला पियानो वाजवायला व वाचन करायला आवडते. मुकेशला गायन करायला, कॅरम खेळायला व वाचन करायला आवडते. लीनाला वाचन करायला, पियानो वाजवायला आवडते. सुहानाला वाचन करायला व पोहायला आवडते. तर वाचन करायला एकूण किती मुलींना आवडते हा प्रश्न आहे. तर एकूण बघा, वाचन कुणाकुणाला करायला आवडते? इथं मेघनाला आवडते का? नाही. रेहानाला आवडते, रेहाना. मुकेशला आवडते. लीनाला वाचन करायला आवडते. म्हणजे एकूण वाचन करायला बघा, एकूण किती जणांना वाचायला आवडते? 4 जणांना, बरोबर. पण तुम्ही पण असाच गोंधळ केला असेल. इथं प्रश्न काय विचारले? किती मुलींना आवडते? मग इथं मुली 3च आहेत. कोणत्या कोणत्या? रेहाना, त्यानंतर लीना आणि सुहाना. मुकेश हा मुलगा आहे ना, मुकेशला वाचायला आवडते, पण मुकेश मुलगा आहे. आपल्याला मुली विचारल्यात म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येईल. प्रश्न क्रमांक 70 कडे जाऊया. 70 बघा काय दिलाय. सन 2026 या वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन शनिवारी असल्यास त्याच वर्षी जागतिक महिला दिन कोणत्या वारी येईल? तर जागतिक महिला दिन हा रविवारी येईल. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 71 बघा. एका दोऱ्यात 7 केशरी रंगाच्या पताका लावल्यात व त्या पताकांच्या मागे दुप्पट पिवळ्या रंगाच्या पताका लावल्या तर मध्यभागी असलेल्या पताकेचा क्रमांक कितवा असेल? 7 केशरी रंगाच्या लावल्यात. बघा, हा केशरी रंगाच्या 7 लावल्या आणि नंतर पिवळ्या रंगाच्या पताक्या किती लावल्या? दुप्पट लावल्या. म्हणजे 7च्या दुप्पट 14. म्हणजे हा पिवळा रंग घेऊ आपण, 14 लावल्या. मग बरोबर मध्यभागी असलेल्या पताक्याचा क्रमांक कितवा? तर मध्यभागी हा 11वा क्रमांक राहील. तुम्ही बघू शकता 21 राहतील, म्हणजे इकडं 10 इकडं 10 आणि मध्यभागी बरोबर 1, 11वी. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 72 कडे जाऊया. 72वा प्रश्न बघा. एका सांकेतिक भाषेत दिलेल्या अक्षरांचे व त्याच्यासाठी दर्शवलेल्या चिन्हाचे निरीक्षण आपल्याला करायचे आणि प्रश्नाचं उत्तर द्यायचे. ओके. बघा, इथं ओपनचा म्हणजे वरील सांकेतिक भाषेत ओपन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कसा लिहायचा आपल्याला? ओपन दिलेला आहे. ओके. ओपनचं काय येईल? मग क्लोज येईल. CLOSE, क्लोज. मग सी साठी काय आहे? बॉक्स आहे. एल साठी असा भाग आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 तर कट झाला, पर्याय क्रमांक 4 पण कट झाला. आता 2 उत्तर येते का? 3 उत्तर बघू. ओ साठी हा भाग आहे बघा, हा असा हे काही इथं दिलेलं आहे बघा, त्याचं चिन्ह बघा हे दिलेलं आहे. आता हे 3 चिन्ह जरी तुम्ही बघितले तरी तुम्हाला लक्षात येते की याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 73 कडे जाऊया. प्रश्न क्रमांक 73 बघा. खाली दिलेल्या आकृतीने खालीलपैकी कोणती गोष्ट दाखवता येईल? बघा, भारत, महाराष्ट्र, पुणे, मेघालय, त्रिपुरा, राजस्थान का सातारा, सांगली, कोल्हापूर. बघा, भारत आहे हा पूर्ण देश आपला, त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य आणि त्याच्यामध्ये पुणे जिल्हा, ही गोष्ट आपल्याला दाखवता येईल. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. याच्यामध्ये बघा फक्त म्हणजे भारत, महाराष्ट्र, पुणे पण दाखवता येईल आणि महाराष्ट्र, अहिल्यानगर आणि कळसुबाई पण दाखवता येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर येईल. समजतंय? ठीक आहे. प्रश्न क्रमांक 74 कडे जाऊया आपण. बघा, जवळपास आता ही प्रश्नपत्रिका पूर्ण स्पष्टीकरणासहित संपतच आलेली आहे. जरा जास्त स्पीड न घेतलेला आहे. क्वचित एखादा प्रश्न घाई गडबडीमध्ये चुकला असेल, ठीक आहे, तर तुम्ही तो व्यवस्थित करेक्ट करून घ्या. शक्यतो चुकण्याची जी शक्यता आहे ती कमीच आहे, पण क्वचित घाई गडबडीमध्ये एखादा चुकू पण शकतो. प्रश्न क्रमांक 74 बघा. कविता महेशला म्हणाली, तुझ्या आईची आई ही माझ्या वडिलांची आई आहे. तर कविता महेशच्या आईची कोण? तर इथं भाचीचं नातं येईल, कारण तुझ्या आईची आई
माझ्या वडिलांची आई आहे म्हणजे महेशची कविता महेशच्या आईची कोण आहे तर भाची आहे. मामा भाचीचं थोडक्यात आत्या भाचीचं नातं येते इथं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 75 बघा. एका सांकेतिक भाषेत अडचण हा शब्द, अशी सांकेतिक भाषा दिली. अजगर हा शब्द, लवकर हा शब्द असा तर अननस हा शब्द असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत पर्वत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता येईल? ओके. तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून कळवायचं आहे. 75 नंबरचा प्रश्न, याचं ब आणि क हे योग्य उत्तर आहे, तर ते उत्तर कसं आलेलं आहे त्याचं स्पष्टीकरण करा आणि कमेंट थोडक्यामध्ये करा. चला मुलांनो, अशा पद्धतीने आपण जवळपास तिसरी आणि चौथीचा पेपर 1 आणि पेपर 2 पूर्ण स्पष्टीकरणासहित दिलेला आहे सोडून. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या जवळच्या आजूबाजूच्या नातेवाईकांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा. चला भेटूया आपण अशाच नवीन कन्सेप्ट सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.